मी सोनल आपल्या या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आजचा आपला हा जो व्हिडिओ असणार आहे तो पॅन्ट्री ऑर्गनायझेशनचा असणार आहे। कारण मी मागच्या काही महिन्यात म्हणजे मागच्या महिन्यामधून थोडे असे काही कंटेनर्स घेतले आहे, ग्लास कंटेनर्स घेतलेले आहेत, तर ते मी तुमच्याशी इथे शेअर करत आहे। एवढंच नाही तर हे जे ग्लास कंटेनर्स आहे ते मी कसे मॅनेज करते किंवा आता मी सगळ्यात पहिले तर ओपन करून ठेवले आहे बॉक्सेस, पण तुमच्याशी शेअर करून आणि मग त्याला क्लीन करून आणि सगळी मी जी ग्रोसरी वगैरे जी आहे ती पण भरून तुम्हाला सगळं दाखवणार आहे। म्हणजेच आपला इन शॉर्ट पॅन्ट्री ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ राहणार आहे। आणि जर काही सेटअप मी चेंज केलेला असेल तर तो जो एरिया आहे तो मी कुठे शिफ्ट केला हे पण हे सगळं तुमच्याशी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात आधी मी तुम्हाला जे मी कंटेनर्स ऑर्डर केले आहे ते शेअर करते। तर मी Amazon वरून 3 प्रकारचे कंटेनर्स ऑर्डर केले आहे। तर सगळ्यात आधी हे एक आहे, याच्यापैकी मी एक जार ऑलरेडी काढून घेतलेला आहे। असे हे जार्स आहे, सेलोचे आहे आणि ग्लासचे आहे। हे ग्लास कंटेनर, आता माझं जे किचन आहे ना ते थोडंसं प्लास्टिक पण आहे, थोडंफार स्टील पण आहे, पण प्लास्टिक जास्त आहे, तर तेच मला थोडं चेंज करायचं होतं म्हणून मी हे कंटेनर्स ऑर्डर केलेले आहे। तर तुम्ही सांगा मला हे कसे वाटतंय। आणि मी असं सजेस्ट करेन, म्हणजे तुम्हाला एक महत्त्वाची टिप यामध्ये सांगेल की जेव्हा आपण कंटेनर्स यूज करतो तर हे जे कंटेनर्स आहे ते गोल जे आकाराचे असतात ना, गोल ते न यूज करता असे स्क्वेअर जर यूज केले तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे काय वाटतं, कमी जागेमध्ये भरपूर आपण या बरण्या किंवा हे जे कंटेनर्स आहे ते ठेवू शकतो। तर मी हे घेतलेला आहे, हा साईज मी तुम्हाला सांगते। तर हा जो आहे तो 800 ml चा साईज आहे। क्यूब फ्रेश स्टोरेज जार 800 ml सेलोचे आहे हे। तर हे मी 6 ऑर्डर केलेले आहे। आय थिंक मला अजून लागणार आहे, पण म्हटलं बघूया आधी कसं मावतं, किती बसतं, किती आपल्याला अजून किती क्वांटिटी वाले जे आहे ते कंटेनर्स घ्यावे लागतील। तर हा सगळा विचार करून मी सगळ्यात आधी 6च मागवलेले आहे हे। आणि अशी त्याची लीड आहे। तर ही जी लीड आहे ना ही प्लास्टिकची आहे आणि हे पण प्लास्टिकच आहे, पण फायदा याचा असा होतो, तसं तर हे वरून पण दिसणार, म्हणजे इथून पण दिसणारच, पण जर तुम्ही ते टँडम ड्रॉवर्स वगैरे असेल आणि त्याच्यामध्ये जर तुमचे बरण्या असतील तर त्या अशा जर ठेवल्या असल्या तर मग त्या दिसणार नाही। पण याचा फायदा असा होतो या लीड्सचा, तर हे वरून पण तुम्हाला दिसेल, म्हणजे यामध्ये कुठली डाळ आहे, कुठल्या वस्तू आपण यामध्ये ठेवलेली आहे, तर हे तुम्हाला वरून पण विजिबल राहील आणि साईडनी पण विजिबल राहील, त्यामुळे मस्त आहे या बरण्या। तर आता मी तुम्हाला आता हा एक साईज आहे 800 ml चा। आता मी तुम्हाला दुसरा साईज पण दाखवते। त्यानंतर हा जो आहे हा आपल्याला मोठा साईज, मी मोठा साईज मध्ये मागवलाय। हे बघा, आता प्रॉब्लेम काय झाला, म्हणजे प्रॉब्लेम म्हणू शकणार नाही मी, आता ही माझ्याच फायद्याची एक गोष्ट झाली। मी सेलोचेच मोठ्या साईजचे मागवले होते, पण आय थिंक त्यांनी चुकीने हे ट्रायो मिल्टनचे मला पाठवले। म्हटलं जाऊ दे, चांगलंच आहे, याची किंमत Amazon वरती सेलोपेक्षा थोडीशी जास्तच आहे, तर वाय नॉट, हे माझा फायदाच झाला त्याच्यामध्ये। पण सेम आहे, काहीच फरक नाही आहे, जसे सेलोचे आहे, जसे पाहिजे होते तसेच आहे, म्हणून मी काही रिटर्न वगैरे केले नाही। आणि हा जो आहे तो 1800 ml चा जार आहे, क्यूब जार 1800 ml। तर हा थोडासा मोठा आहे, म्हणजे ज्या हलक्या फुलक्या वस्तू असतात पण क्वांटिटी म्हणजे दिसायला जास्त असतात त्या वस्तूंसाठी हा साईज एकदम परफेक्ट आहे। तर माझ्या किचनमध्ये हा साईज मला परफेक्ट वाटतो म्हणून मी हा ऑर्डर केला। तुमच्या किचन साईज नुसार किंवा तुम्हाला कसं, तुमची ग्रॉसरी किती असते त्यानुसार तुम्ही ऑर्डर करू शकता। आणि याच्या लिंक्स मी Amazonच्या ज्या लिंक्स आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच। ॲक्च्युली प्लास्टिक जे आहे ते तर अवॉइडच करायला पाहिजे, पण माझ्या लग्नाला तुम्हाला सांगते 15 वर्ष झालेली आहे,
पण आत्तापर्यंत मी प्लास्टिकच वापरत होते. मागच्या 2-3 वर्षापासून माझ्याकडे थोडेफार स्टीलचे डबे आहे आणि आता मी हे ग्लास कंटेनर्स यूज करणार आहे. तर पहिले तर थोडेच मागवले. याच्यामध्ये तुम्हाला परत एक टिप सांगते. तर तुम्ही जेव्हा ऑर्डर कराल तर एकदाच सगळे कंटेनर्स न मागवता तुमचा यूज कसा आहे, तुम्हाला ते हँडी आहे का, त्यानंतर किती क्वांटिटीचे कसे आपल्याला डबे लागणार आहे, हे सगळं बघून थोडे थोडे ऑर्डर करा किंवा थोडे थोडे विकत घ्या. कारण कधी कधी कसं होतं, एकतर म्हणजे फायनान्शियली पण खिशाला पण परवडत नाही एकदाच सगळे मागवणे असं. पण जर तो एक मुद्दा जर बाजूला ठेवला तर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण किती यूज टू होतो या सगळ्या कंटेनर्स पासून, किती आपण काम करू शकतो की नाही. नाहीतर एवढे मोठे मोठे कंटेनर्स तर मी घेऊन घेतले, पण अरे यार रोजच्या रोज हे सगळे हँडल करायला तर फारच अवघड होते, असं व्हायला नको. म्हणून मी पण थोडंफारच घेतलेलं आहे. आणि हा एक साईज झाला, 2 साईज झाले. आता मी तिसरा एक कंटेनर घेतलेला आहे. तर हे थोडेसे स्पेशल आहे, कारण स्पेशल म्हणजे थोडेसे वेगळे आहे. सेम साईज आहे, आय थिंक हा 800 ml चाच आहे. लेट मी चेक. मी एक ओपन करून ठेवला आहे. तर हे असं याचं जे लीड आहे ते वुडन आहे आणि हा जो आहे म्हणजे हे जे कंटेनर्स आहेत ते मी स्पेशली ड्रायफ्रूट्स ठेवायला घेतलेले आहेत. छान आहे, स्टर्डी आहे. ॲक्च्युली हे जास्त जाड आहे याच्यापेक्षा. हे सगळे कंटेनर्स मी काढून घेतले बॉक्समधून आणि आता याला स्वच्छ करून घेणार आहे. तर सगळ्यात आधी असे सगळ्यांचे झाकणं आपण काढून घेऊ आणि मग हे सगळे मी क्लीन करून घेणार आहे. तर आपलं विम जेल जे असतं त्याने आणि सॉफ्ट आपल्या घासणीने हे मी घासून घेणार आहे. तर हे बघा या पद्धतीने, आणि हे सगळे याच पद्धतीने सगळे मी घासून घेते आणि स्वच्छ धुवून घेते. हे बघा एक बरणी माझी धुवून झाली आणि मी इथे डायनिंग टेबलवरती एक कॉटनची चादर टाकून घेतलेली आहे किंवा कॉटनची ओढणी, कपडा काही असेल ते घालून घ्यायचे आणि त्याच्यावरती या पद्धतीने सगळ्या बरण्या मी पालथ्या ठेवून देणार आहे. तर हे अर्धा ते 1 तास असंच ठेवायचं, म्हणजे सगळं पाणी यामधलं निघून जातं, किंवा 15-20 मिनिटं अर्धा तास ठेवून त्यानंतर मी याला सरळ करून घेतलेलं आहे आणि सरळ पण फॅन लावून दिला, म्हणजे सगळे ज्या बरण्या आहेत त्या आतमधून पण सुकेल. आणि परत एकदा मी याला छान कॉटनच्या कपड्याने पुसून घेत आहे, कारण जर या बरण्या ओल्या राहिल्या तर यामध्ये आपण जे काही भरणार आहोत ते खराब होण्याची शक्यता राहील. म्हणून ह्या ज्या बरण्या आहेत त्या अगदी छान कोरड्या करायच्या. त्यानंतर मला जिथे या बरण्या ठेवायच्या आहे तर तो जो कप्पा आहे किचनचा, किचन कॅबिनेटचा, तो मी रिकामा करून घेत आहे. तर इथे माझ्या आता सध्या सगळ्या क्रॉकरीज ठेवलेल्या आहे. कप, बोल सगळे काचेचे मी इथे वरती ठेवलेले होते. तर मला हेच थोडंसं चेंज करायचं होतं. तर आणि इथे मी काही माझ्या रेसिपी चॅनलला लागणारे जे काही भांडे होते ते पण मी इथेच ठेवत होती. तर ते सारखं वरून खाली वर खाली मला जरा अवघड जात होतं. तर म्हटलं याची जागा पण आपण चेंज करू आणि खाली जिथे आपण आत्ता डबे वगैरे ठेवलेले आहेत तर तिथे हे ठेवू. या सगळ्या बरण्या पण छान दिसाव्या आणि मला दिसत राहाव्या, मला पटकन कुठलंही वस्तू शोधायला जास्त वेळ लागू नये आणि व्यवस्थित बसाव्या, म्हणून मग मी या किचन कॅबिनेटमध्ये ठेवणार आहे. तर हे मी स्वच्छ पुसून घेतलं, कॉलिननी वगैरे सगळं पुसून घेतलं आणि आता हा जो किराणा आहे तो मी सगळ्या आपल्या बरण्यांमध्ये भरून घेत आहे. तर माझे जे प्लास्टिकचे कंटेनर आहेत त्यामध्ये ऑलरेडी माझा किराणा भरलेला होता, तर तोच मी आता या ग्लास जारमध्ये ट्रान्सफर करत आहे.
आता हे जे मी ग्लास जार घेतले ते तर मी जसं तुम्हाला सांगितलं मी 18च घेतलेले आहे. तर आता बाकीचा जो किराणा आहे तो ऑलरेडी माझा ज्या प्लास्टिकच्या डब्यांमध्ये आहे, तर तो मी तसाच ठेवून देणार आहे आणि काही स्वच्छ करायचं असेल किंवा काही रिफिल करायचं असेल, तर ते सगळं करून घेणार आहे. आणि इथे पण जे काही डबे वगैरे रिकामे झाले, जे मला आता डिस्कार्ड करायचे आहे प्लास्टिकचे डबे, तर तेवढे मी बाहेर काढून घेतले आहे आणि उरलेले जो किराणा भरलेला आहे, तर ते मी या पद्धतीने इथे क्लीन करून सगळे डबे ठेवून दिलेले आहेत. त्यानंतर डाळ तांदूळाचा जो डबा असतो तो रोज लागतो, कारण वरण भात आमच्याकडे रोजच बनवतात. त्याच्यामुळे मी हे जे 2 डबे आहेत ते असे खालीच ठेवलेले आहे आणि अजून तरी मी तुरीची डाळ प्लास्टिकच्या डब्यामध्येच ठेवलेली आहे, जी पटकन मला काढून घेता येईल. आणि जरी मला नंतर भरायची असेल, म्हणजे हे सगळे प्लास्टिकचे डबे डिस्कार्ड करायचे असेल, तर मी तुरीच्या डाळीच्या डब्यासाठी म्हणजे तुरीच्या डाळीसाठी स्टीलचाच डबा घेणार आहे. त्यानंतर इथे खाली जे डबे आहेत ते सगळे पीठ वगैरे जे आहे ज्वारीचं, गव्हाचं, तर हे सगळं मी इथे भरून ठेवलेले आहे किंवा वाळवण हे सगळं मी इथे भरून ठेवलंय. आता तुम्ही बघू शकता हे सगळं किचन मी छान क्लीन करून घेतलेलं आहे आणि आता किती सुंदर हे किचन दिसत आहे. मला अजून बरण्या ऑर्डर कराव्या लागतील, पण मी म्हटलं की एकदाच सगळं मॉडिफिकेशन म्हणजे एकदाच सगळं करण्यापेक्षा, एकदाच सगळी शॉपिंग करण्यापेक्षा थोडी करूया. तर आता मी हे 18 डबे मागवले, 18 जार्स मागवले काचेचे. तर एक 1.8 लिटरच्या मध्ये जरा जास्त मोठे जे काही वस्तू आहे, जास्त वस्तू आहे, तर त्या मी ठेवलेल्या आहे. जसं की पोहे आहे, त्यानंतर साबुदाणा, शेंगदाणे, हे कसं 1-1 किलो मी मागवते. मग तसंच मी इथे भरून ठेवलेलं आहे. आणि जे डाळी वगैरे आहे, त्या डाळी मला जास्त लागत नाही, तर मी अर्धा किलोच मागवते. तूर डाळ आमच्याकडे जास्त खातात, त्याच्यामुळे तूर डाळचा डब्बा आहे जो वरण भाताचा, जे मी नेहमी कुकर लावते, तर त्याचा थोडासा हँडी ठेवलेला आहे, इथे ठेवलेला नाहीये, कारण या डाळी ज्या आहे मला काही रोज लागत नाही, म्हणून मी या इथे ठेवलेल्या आहे. आणि तुरीच्या डाळीचा आणि राईसचं म्हणजे तांदळाचा जो डबा आहे तो मी दुसरीकडे ठेवलेला आहे. हे जे डबे दिसते तुम्हाला मागचे, तर हे माझे आधीचे प्लास्टिकचेच डबे आहे आणि कारण सगळेच बसणार नव्हतं या एवढ्या 18 डब्यांमध्ये, तर म्हणून मी विचार केला की चला तर हे पण राहू देऊ आणि जेव्हा पूर्ण चेंज करू, जेव्हा पूर्ण परत शॉपिंग करू, मग तेव्हा आपण डिस्कार्ड करू शकतो. तरी थोडेसे काही डिस्कार्ड झालेले आहे, पण थोडे अजून बाकी आहे. आणि हे जे आहे मी जसं म्हटलं वुडन लीडवाले जे डबे आहे माझे, तर ते मी स्पेशली ड्रायफ्रूटसाठी घेतलेले आहे. तर त्यामध्ये या पद्धतीने ड्रायफ्रूट्स पण भरून ठेवलेलं आहे. त्यानंतर हे जे कॅबिनेट आता रिकामं केलं मी, मग हा सामान मी कुठे भरलं, तर इथे मी थोडासा भरलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे हे जे कप्स आहे त्या साईडला होते आणि आता मी हे इकडे असं ऑर्गनाइज करून घेतलेलं आहे. त्या कंपार्टमेंटमध्ये अजून एक हे होतं, तर ते मला सगळ्यात पहिले तर इथे ठेवायचं होतं, कारण हे थोडंसं हँडी असावं असं मला वाटलं. रोजच मला शूटिंगसाठी काही ना काही लागायचंच, तर रोज मला ती प्लेट काढायची, रोज मला ते भांडे काढायचे स्टीलचे, म्हणून मी ठरवलं की मी हे इथे ठेवेल, म्हणजे मला इझिली पटकन घेता येईल. तर मी हे जे स्टीलचे शूटला लागणारे जे भांडे आहे ते या पद्धतीने ठेवून दिलेले आहे, ऑर्गनाइज केले आहे. आणि यामध्ये मला काही चेंजेस करायला पाहिजे का, हे पण मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला त्याच्यावरती थोडं काही काम करता येईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.